श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 फेब्रुवारी 2026 या रोजी आलेली गुरु प्रतिपदा या तिथीविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्रवण करा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोते हो, दत्त संप्रदायामध्ये गुरूंना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि या दत्तप्रभूंचाच द्वितीय अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती अवतार होय. या अवतारातील 24 वर्षीय गाणगापूर येथील वास्तव्य पूर्ण करून श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरु प्रतिपदा या दिवशीच आपल्या निर्गुण पादुकांची स्थापना केली होती व ते शैल्य पर्वतावरती कर्दळीवनात निघून गेलेले होते. त्यावेळी पादुकांची स्थापना केल्यानंतर या पादुकांमध्ये निर्गुण स्वरूपामध्ये त्यांनी आपले अस्तित्व प्रकट केले होते आणि म्हणूनच या तिथीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे निजानंदाचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच नृसिंह सरस्वतींचा दत्तप्रभूंचा चरित्र वर्णन करणारा श्री गुरुचरित्र या महान अशा ग्रंथामधील अध्याय 51 व 52 या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्रवण करा व कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. या सृष्टीमध्ये जर देव हा माणसाच्या रूपात अवतरत असेल तर तो गुरु म्हणून अवतरतो आणि त्या गुरूंच्या चरणामध्येच परमेश्वर वसतो आणि म्हणूनच दत्तप्रभूंच्या द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गुरु प्रतिपदेच्या दिवशी गाणगापूर येथे आपल्या पादुका स्थापन केल्या आहेत. दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संगम होय आणि या संगमाचेच अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती होय. नृसिंह सरस्वती यांचा जन्म हा महाराष्ट्रामधील कारंजा येथे झाला. लहानपणापासूनच ते अतिशय अलौकिक असे बालक होते. लोक त्यांना पाहून म्हणत असत की हे साधू नाहीत तर हे एक चालतं बोलतं तीर्थ आहे. कर्नाटकातील गाणगापूर हे दत्त परंपरेतील सर्वात पवित्र स्थळ आहे. भीमा आणि अमरजा या 2 नद्यांच्या संगमावरती हे दिव्य तीर्थ आहे. नृसिंह सरस्वती महाराजांनी येथे दीर्घकाळ तपस्या केली आहे. नृसिंह सरस्वती यांनी पादुका या आपल्या गाणगापूर क्षेत्रामध्ये स्थापन केल्या. पादुका म्हणजे गुरूंचे चालते स्वरूपच होय. गुरु हे शरीराने नसले तरीही त्यांचे पावले आपल्या शिष्याला सदैव मार्ग दाखवत असतात, मार्गदर्शन करत असतात. नृसिंह सरस्वती यांनी ज्यावेळी पादुका स्थापन केल्या व आपला देह तिथे सोडतो परंतु माझी शक्ती येथेच राहील असे आपल्या भक्तांना सांगितले. त्या क्षणी तेथे एक दिव्य असा प्रकाश प्रगट झाला आणि म्हणूनच आजही लाखो भक्त गाणगापूरला जातात. त्या पादुकांजवळ उभे राहिल्यावर भाविकांना गुरु समोरच उभा आहोत अशी प्रचिती येते आणि म्हणूनच गुरु प्रतिपदेच्या दिवशी या पादुका पूजनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी गुरूंची आठवण म्हणून पादुकांचे पूजन केले जाते. पादुकांना फुले, धूप, दीप अर्पण केले जातात व गुरूंचे नामस्मरण केले जाते. त्याचप्रमाणे गुरुचरित्रामध्ये याचे वर्णन कथिले आहे. म्हणून अनेक भक्त हे गुरुचरित्राचे पारायण करतात. गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण जर शक्य नसेल तर या दिवशी गुरुचरित्रामधील अध्याय 51 व 52 याचे पठण अथवा श्रवण केले जाते. आता या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात तर आपल्या गुरूंचे पूजन या दिवशी नक्की करावे. आपल्या घरामध्ये दत्त गुरूंचा अथवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो अथवा मूर्ती असेल तर त्यांची नक्की पूजा करावी. धूप दीप अर्पण करावे. त्याचप्रमाणे नैवेद्य अर्पण करावा. गुरुचरित्र किंवा श्री स्वामी चरित्र या पोथींचे पारायण करावे. त्याचप्रमाणे
स्त्री पुरुष सूक्त म्हणून मूर्ती असेल तर मूर्तीला नक्की अभिषेक करावा. त्याचप्रमाणे ओम दत्त श्रीपाद नरसिंह सरस्वती स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा अथवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करावा. त्याचप्रमाणे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील यथाशक्ती आपण जाप करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या दारासमोर आलेल्या कोणत्याही व्यक्तीला नक्की अन्नदान करावे. अशा प्रकारे गुरुप्रतिपदा या तिथीचे महत्त्व जाणून या दिवशी गुरुचे पूजन, गुरुचे नामस्मरण, त्याचप्रमाणे अन्नदान करून आपण हा दिवस साजरा करूया. चला तर मग श्रवण करूया श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील अध्याय 51 व 52. श्री गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी. म्लेच्छ राजाने श्री गुरुसी नेले होते नगराशी. तेथून आले गानगा भुवना पुढील कथा निरूपणा. करुणा वचन अमृत घना श्री गुरुचरित्र आद्यंत. सिद्ध मने ऐकवत्सा कथा असे अतिविशेषा. ऐकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्य पाविजे. राजाची भेटी घेऊनी श्री गुरु आले गानगा भुवनी. योजना करीती आपुल्या मनी गोप्य रहावे म्हणूनिया. भक्तजन बोलवित चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यांसी संबोखित राहविती अतिप्रीती. दुःख करीती सकळ जन लागता ती श्री गुरुचरणा. स्वामी या मुते सोडून केवी जाता यती राया. ऐसे नाना परी विनविती हासते झाले श्री गुरुमूर्ती. संबोखिती अतिप्रीती न करावी चिंता म्हणोनी. आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी. वसोमठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्या धर्मी जातो श्रीशैल्य यात्रेसी. प्रातस्नान कृष्णातीरी पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठाना बिंदू क्षेत्री माध्यान्नी येतो भीमातटी. संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतःकरणी मनोनी सांगती प्रीती करे. जे जनभक्ती करीती त्यांवरी आमुची अतिप्रीती. मन कामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे आमुचे. कल्पवृक्षा ते पूजोन यावे आमुचे जेथस्थान. पादुका ठेविती निर्गुण पूजा करावी मनोभावे. संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परियेसी. ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी श्री पर्वतासी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात. चिंतित निघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती. दृष्टांत दाखवूनी भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा. शिष्या ते निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे असेल पैल तीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी. आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पवित्र. श्री गुरु शिष्यांसी सांगत जावे तुम्ही ग्रामासी. लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो.
भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी. ऐसे भक्ता संबोखोनी उठले श्री गुरु तेथोनी. पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांशी. कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी. सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियेसा. शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निजमठासी. पावता खून तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू. येतील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती. पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी. आणिक सांगेन एक खून गायनी करावे माझे स्मरण. त्यांचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज. नित्य जे गायन करीती त्यांवरी माझी अति प्रीती. त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा. व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी. पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी अवधारा. ऐकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जननिरंतरी. लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी. ऐसे सांगोनी शिष्यांसी श्री गुरु झाले अदृश्येसी. चिंता करीती बहुवसी अवलोकी ताती गंगेत. ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावेकर. तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणोनी. शिष्यवर्गांचे मनोहर व्यवस्था सांगती नावेकर. होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वरा. संन्याशी वेश दंड हाती नाम नृसिंह सरस्वती. निरोप दिदला आम्हा प्रती तुम्हा सांगिजे म्हणोनी. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता. जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुले स्थानासी. सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी. प्रसाद पुष्पे आलिया शिष्ये घ्यावी काढोनिया. ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा. इतुकिया अवसरी प्रसाद पुष्पे आलिचारी. मुख्य शिष्य प्रीती करी काढोनी घेती अवधारी. सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका. गानगापुरी असती ऐका शिष्य गेले आश्रमासी. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती. पाठविते झाले अति प्रीती आपण राहिलो समागमे. गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चवथा. साखरे नाम सायन देव कवीश्वर युग्म पूर्व. नंदी नामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण. तेची पुष्प माझे पूजोनी म्हणोनी पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष त्यांची साध्य होती प्रत्यक्ष. महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले. सकळाभीष्ट लाधले तात्कालिक अवधारा. श्री गुरुचरित्र ऐकता लाधली सकळाभीष्टता. या कारणे ऐका समजता
श्री गुरुचरित्र कामधेनू पुत्र पौत्री जासी चाड त्यांसी हे कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी म्हणोनी सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्ट लाधे तुम्हा इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु निजानन्दगमनं नाम 51 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 52 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमानावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परेसा तात्काळ समस्त जन आले धावत नर नारी सर्व मिळाल्या बहुत श्री गुरुसी प्रार्थिती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता आम्हासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण अव्यक्त परिजनांची सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन आता कैसे करीतील जन म्हणून लोटांगणे घालिती पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावे कैशारीती स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही भक्तास कामधेनू परी कामना पुरवीत होता बरी म्हणून जगलो आजवरी या उपरी आम्ही करावे स्वामी करिता गानगापूर झाले होते वैकुंठपूर आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल हे तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवदन करुनी बोलती तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करू अमरजा संगमी गोप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झाले म्लेच्छ क्रांत आम्ही भूमंडळी विख्यात आमुचे दर्शनास बहु येथ यवन सतत येतील पै तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्तव ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल पर्वतासी चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांसी संबोधिले मठी आमुच्या ठेवितो पादुका पुरवितील कामना ऐका अश्वस्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू कामना पुरविल समस्त संदेह न धरावा मनात मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमुची मात सत्य जाना संगमी करोनिया स्नान पूजोनी अश्वस्थ नारायण मग करावे पादुकांचे अर्चन मन कामना पूर्ण होतील पादुकांची करुनी पूजा त्रिकाळ आरती करुनी ओजा
आमुचे वचन यथार्थ समजा, म्हणून सांगती श्री गुरु. आम्ही इथेच राहतो मठात, हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधुनी जना आद्यंत, त्वरित निघाले श्री गुरुराजपै. समागमे जे धावले जन, त्यांचे करोनी समाधान. शिष्यांसहित करोनी गमन, गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले, समस्त श्री गुरूंचे मठासी आले. तेथे समस्थांसी श्री गुरु देखिले, बैसले होते आसनी. सवेची पाहता झाले गुप्त, जनमनी परमविस्मित. आम्ही सोडोनी आलो मार्गात, येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत दाऊनी जणांसी, आपण गेले श्रीशैल्यासी. पावले पाताळ गंगेसी, राहिले त्या दिवसी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती, मल्लिकार्जुनासी जाओनी शीघ्रगती. पुष्पांचे आसन यथास्थिती, करोनी निगुती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र, पुन्हा गादी कुंद कल्लार. करवीर बकुळ चंपक मंदार, पुष्पे अपार आणली. त्या पुष्पांचे केले दिव्यासन, ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण, बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर, माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृह सरस्वती होता सिंह राशीस, उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण, लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण, प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी, तेथ पावलो याची खून तुम्हासी. फुले येतील जिनसा जिनसी, तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन, तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावे जतन, प्राणा समान मानुनी. आणि एक ऐका युक्ती, जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करीती, ते मज प्रिय गमती फार. आमुचे चरित्र जो पठन करी, त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्वही त्यांच्या द्वारी, दासी परी तिष्ठतील. त्यासी नाही यमाचे भय, त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्र पौत्रा सहित अष्टैश्वर्य, अनुभवोनी निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास, सुख पावाल बहुवस. ऐसे सांगोनी शिष्यांस, श्री गुरु तेथुनी अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत, तो दृष्टी न देखती श्री गुरुनाथ. बहुत होनी चिंताक्रांत, तेथे उभे तटस्थ झाले. इतुकियात आला नावाडी तेथ, तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतरी श्री गुरुनाथ, जात असता म्या देखिले. आहे देव संन्याशी दंडधारी, काशायांबर वेष्टिले शिरी. सुवर्ण पादुका चरण माझारी, कांती अंगावरी फाकतसे. कलिकाळास्तव गुप्त होऊनी, आपण असतो गान गाभुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी, ऐसे सांगा म्हणून कथियले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात, तुम्ही का झालेत चिंताक्रांत. पुष्पे येतील जळात, घेऊनी निवांत रमावे. नावाडी आणि ऐसे कथियले, त्यावरुनी शिष्य हर्षले. इतुकियात श्री गुरुप्रसाद फुले, आली प्रवाहात वाहात. तीर्थगुरु प्रसाद सुमने, काढोनी घेतली शिष्य वर्गाने. मग परतले आनंदाने, श्री गुरु ध्यान मनी करीत. खून सांगतो ऐका आता,
श्री गुरु गानगा पुरी असता, बहुत शिष्य होते गणिता, न आठवती ये समयी. ज्यांनी केला आश्रम स्वीकार, ते संन्यासी थोर थोर. तीर्थे हिंडावया गेले फार, कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते. शिष्य झाले गृहस्थ केवळ, ते आपुल्या गृही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ, भक्त परिमित तारिले. श्री जगद्गुरुच्या समागमी, चारी जण होतो आम्ही. सायनदेव नंदी नरहरी मी, श्री गुरूंची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे चार, श्री गुरुप्रसाद वंदिली शिरी. ही पहा म्हणून पुष्पे करी, घेऊनी झड करी दिधली. चौघांनी चारी पुष्पांसी, मस्तकी धरली भावेसी. आनंद झाला नामधारकासी, श्री गुरुप्रसाद त्यांचे दृष्टी पडला. इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने प्रसाद प्राप्ती नाम द्विपंचाशतमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.